एकनाथ महाराज चरित्र भाग 52. स्वये भानुजो भानु आराधियला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्तीला गोनितारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आता काशीला निघालेले एकनाथ महाराज स्वतःशीच संवाद साधत आहेत. मनातल्या मनात ते म्हणतात, माझ्या सद्गुरूंच्या प्रेरणेनं मी एकाकार टीका लिहिण्याचा प्रपंच मांडला आहे. मी कोणताही अधर्म करत नाही किंवा ह्यामागे माझा कसलाही स्वार्थ नाही. जर माझ्या ह्या शुद्ध कार्याआड कोणतंही संकट आलं तर मला अडथळा अगर निर्माण केला गेला तरीही मी जुमानणार नाही. माझं कार्य मी चालूच ठेवणार. योग्य वेळी मंडळी काशीत डेरे दाखल झाली. त्यांच्या आगमनासाठी लोक फार उत्सुक होते. प्राकृत टीका समर्थपणे लिहिणारा त्यांना पाहायचा होता. संन्यासी महाराजांशी काय आणि कसा वादविवाद होतो, कुणाचा जय होतो, ह्याबद्दल त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनकर्णिकेच्या घाटावर धर्मशाळेत एकनाथ महाराजांचा मुक्काम झाला. समोर दिसणारी गंगामय्या पाहून नाथ महाराज संतुष्ट झाले. त्यांच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला. तिच्यात अंघोळ करताना तर एकनाथ महाराजांची गात्र न गात्र पुलकित झाली. माते माते, मला पुन्हा तुझ्या दिव्य स्पर्श होईल याची कल्पनासुद्धा नव्हती. कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून मला पुन्हा तुझ्या सानिध्यात येता आलं, येण्याचा लाभ झाला. तू तर त्रितापहारिणी आहेस. तुझ्या साक्षीनं मी निर्धारपूर्वक सांगतो की मी करत असलेली एकाकार टीका अत्यंत शास्त्रशुद्ध आहे आणि गुरुकृपानुग्रहित आहे. यात गैर काहीही नाही, आक्षेपार्ह तर नाहीच नाही. पूर्वी पैठणहून 2 अध्याय घेऊन आलेला नाथ शिष्य धावतच धर्मशाळेत आला. त्यानं नाथ महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि रुद्ध कंठानं म्हणाला, महाराज महाराज क्षमा असावी हो. माझ्यामुळेच, केवळ माझ्यामुळेच आपल्याला त्रास झाला. मी जर मनकर्णिकेच्या घाटावर उघडपणे ते अध्याय वाचले नसते तर आज ही वेळ आली नसती. आपल्या महान कार्यात अडथळा आला नसता. मी तुमच्या सत्कृत्य आड आलो आहे. आपणास काशीपर्यंत येण्याचा देह दंड पडला. महाराज महाराज, मला काहीही शिक्षा द्या, मी सगळी काही भोगायला तयार आहे. तो सार भराभर बोलत होता. आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे त्याला समजत नव्हतं. त्याचे डोळे सारखे अश्रू गाळत होते. नाथ महाराज, हे सारं मी मुद्दाम हेतू पुरस्सर केलं नाही हो. ते अज्ञानानं माझ्या हातून घडलं. आपण मोठ्या मनानं मला क्षमा करा किंवा देहदंड द्या, काहीही करा असं म्हणत पुन्हा नाथ महाराजांच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं. एकनाथ महाराजांनी त्याच्या भावनेचा जोश आवरला गेल्याच नाही, त्याला हे समजलं आणि तो तसाच त्याचा भावना आवेग बाहेर पडू दिला. त्याचं बोलणं संपल्यावर, त्याच्या अश्रू गाळणं कमी झाल्यावर नाथ महाराज शांतपणे म्हणाले, हे बघ, हे असं वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यामुळं मला काशी यात्रा घडली बाबा. अरे, तुझे माझ्यावर किती उपकार आहेत याची काही कल्पना तरी आहे का तुला? तो पैठणकर शिष्य अवाक होऊन नाथ महाराजांकडे पाहू लागला. नाथ महाराज त्याच्या पाठीवर आश्वासनात्मक हात ठेवून म्हणाले, मला गंगामय्याचं दर्शन घडलं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घडणार, शिवाय इथल्या थोऱ्या मोठ्यांच्या गाठी भेटीची संधी लाभणार. अरे, हे सारं तुझ्याचमुळे ना. मग असा शोक का करतोयस? शांत हो बाबा, शांत हो. एकनाथ महाराजांच्या अंतरंगातला पितृभाव जागृत झाला. ते म्हणाले,
तुला हरी भेटतो का रे? तो कुठे राहतो? काय करतो? महाराज, मला तरी अद्याप पावे तो हरिपंडित भेटले नाही तो. नाथ महाराज काळजीच्या स्वरात म्हणाले, म्हणजे तो काशीस आलाच नाही की काय? हो 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 हो, इथे आले आहेत. एवढंच नव्हे तर गिरवाण भाषा विज्ञत्वाच्या संबंधानं ते इथे चांगले गाजले पण आहेत. त्यांची विद्वत्ता विद्वन्मान्य झाली आहे. ही पुत्र प्रगती ऐकताच नाथ महाराज सुखावले. त्यांची आणि त्यांच्या पाठीमागून आलेल्या 2 पैठणकरांच्या राहण्या जेवणाची व्यवस्था या शिष्यानं स्वतःच्या शिरावर स्वखुशीनं घेतली. बुरबुरल्यासारखा पाऊस पडू लागला होता. त्या शिष्याची अंतरंगीची तळमळ थांबली होती. दुसरे दिवशी प्रातःकाळी भागीरथीचं स्नान संध्या आटोपून नाथ महाराज मठात जाण्याच्या तयारीनं थांबले होते. बोलावणं येताच ते निघाले. त्या मठात मठाधिपतींचे 300 शिष्य नाथांची फजिती करण्याच्या हेतूनं, त्यांची टर उडवण्याच्या हेतूनं आधीच येऊन बसले होते. धीम्या पावलानं, मोठ्या अदबीनं, ताठ मानेनं पण खालच्या नजरेनं एकनाथ महाराज मठात आले. त्यांचा तो सात्विक नम्र भाव पाहून अपमान करायला आलेली ती मंडळी एकमेकांच्याकडे साभिप्राय पाहू लागली. कळत न कळत त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम होऊ लागला. हा कोणीतरी महान महात्मा असला पाहिजे असं वाटू लागलं. एकनाथ महाराज केवळ वेदांतांचे ग्रंथ वाचून वेदांती झाले होते असं नव्हे, तर सद्गुरू कृपा प्रसादानं स्वानुभवाचं आत्मज्ञानही त्यांना प्राप्त झालं होतं. त्यामुळं त्यांच्या मुखावर ब्रह्मतेजाचं तेज, ब्रह्मज्ञानाचं तेज झळकत होतं. त्यांनी स्वतः भागवत ग्रंथातल्या 2ऱ्या अध्यायातल्या 361व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे दीप लाविजे गृहाभितरी तोची प्रकाशे गवाक्षाद्वारी तेवी मनी प्रगटला श्रीहरी तोची इंद्रियांतरी भजनानंदू. श्रीकृष्णाचं भक्तितेज एकनाथ महाराजांच्या रोमारोमातून प्रगट होत होतं. त्यांची अनुपम नम्रता, अचल शांती, अलौकिक स्थिरता या सगळ्या गुणविशेषांसह ते काशी क्षेत्री आले होते. त्यांचं व्यक्तितत्व प्रभावित करणारं होतं. ते व्यक्तिमत्व म्हणजे असं होतं की भव्य कपाळ, दुबोटी गंध, कानातली टपोरी भिगबाळी, बोटातले सल्ले, करवती काठी धोतर, पांढरा शुभ्र सैलसर अंगरखा आणि पांघरलेलं डोलदार उपरणं, अगदी भारदस्त पोशाखाचा प्रभाव पडत होता. संन्याशी गुरु अद्याप सभेत आले नव्हते, तर ते आपल्या स्थानी वर्दीची वाट पाहत होते. अत्यंत कोपिष्ट असलेले संन्याशी शिष्यमुखानं एकनाथ महाराजांचं वर्णन ऐकून जास्तच क्रोधायमान झाले होते. एकनाथ महाराज गृहस्थाश्रमी असून सुद्धा खऱ्या अर्थानं संन्याशी होते. शांती, दया, तितिक्षा, निरीच्छता, इंद्रिय दमन हे सगळे गुणविशेष त्यांनी आत्मसात केले होते. पण चतुर्थाश्रमातले संन्याशी गुरु मात्र रागीट होते. विकारांवर त्यांचा काबू नव्हता. ते झटकन अहंकाराच्या, क्रोधाच्या अधीन होत होते. ह्या संन्याशाला एकनाथ महाराजांसारख्या पाखंड्याचं मुखावलोकन करायचं नव्हतं, म्हणून दोघांच्या मध्ये पडद्याची योजना केली होती. मोठ्या नम्रपणे एकनाथ महाराजांनी पृच्छा केली की संस्कृत ग्रंथावर प्राकृतात टीका न करण्याची कोणती साधक बाधक कारणं आहेत ते आपण विशद करावीत. संन्याशी महाराजांकडून अगर तिथे जमलेल्या शास्त्री पंडितांकडून समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही. मग वेदांत विषयाचा ओहापोह सुरू झाला. 6 शास्त्रांपैकी वेळी एकही शास्त्र एकनाथ महाराजांवर कुरघोडी करू शकेना.
उलट नाथांचाच कोटिक्रम पाहून तो यती संन्याशी फिक्का पडला. एकनाथ महाराजांची नम्रता ढळली नाही. ते म्हणाले, हे समर्थ श्रेष्ठ स्वामी, मी आपल्या चरणावर सद्भावनेनं नतमस्तक आहे. आपण कृपा करून हा पडदा दूर करून मला दर्शन द्यावं. माझ्या ठाई भाव नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, ज्ञान नाही, मी शास्त्र पठण केलं नाही, अगर माझं वेदाध्ययनही झालं नाही. मी यथामती कवित्वस्फूर्तीनं श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधाचे 5 अध्याय पूर्ण केले आहेत. यतिदेवा, माझ्या एकाकार टीकेचं आपण चांगल्या प्रकारे अवलोकन करावं. यात काही दोष दिसल्यास, काही अर्थहीनता आढळल्यास आपण माझी हे पंचाध्यायी मनकर्णिका घाटावरून भागीरथीत सोडून द्यावी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणून एकनाथ महाराजांनी आपलं बोलणं थांबवलं. या भाषणानं एकनाथ महाराजांच्या निर्गर्वी विद्वत्तेनं श्रोतेच नव्हे तर यती महाशयही खुश झाले. साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संन्याशी महोदयांना वाटलं, या गृहस्थाच्या बोलण्यात नीतिज्ञानाचं तत्त्वज्ञान आहे. दोष दिसल्यास ग्रंथ बुडवून टाका असं म्हणणं धारिष्ट्याचं आहे. आलतू फालतू लेखकाला इतका आत्मविश्वास कधीच नसतो. या क्रोधायमान होणाऱ्या यती संन्याशाचा राग शांत झाला होता. त्यांनी आपणहून दोघांच्या मधला पडदा दूर केला. त्याबरोबर एकनाथ महाराजांनी संन्याशाला सर्व भावे वंदन केलं. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वानांच्या मते असं ठरलं की लिहून पूर्ण झालेल्या पंचाध्यायीची परीक्षा घेतली जावी. त्यासाठी 10 विद्वानांची नेमणूक करावी. तदनंतर 4 दिवस सारख्या सभा होत होत्या. अध्यायांचं वाचन चालू होतं, पण दोष काढायला तीळभरही जागा नव्हती. पंचाध्यायी संपूर्ण निर्दोष आहे आणि प्रासादिकही आहे असं सर्वानुमते ठरलं. गुरु संन्याशी प्रसन्न झाले. त्यांनी एकनाथ महाराजांना स्वतःच्या मठात राहण्याची विनंती केली आणि आग्रहपूर्वक श्रीमद भागवतावर प्राकृत टीका लिहिण्याची विनंती केली. हे कार्य काशी क्षेत्रीच व्हावं अशी सर्वांचीच इच्छा होती. हे ऐकताच पांडुरंग हरी वासुदेव हरी असा जयघोष झाला. तो पैठणकर शिष्य तर आनंदाने नाचायलाच लागला. त्याचं मन स्वस्थ झालं. निवासस्थानी परत आल्यावर त्यानं पैठणची हकीकत विचारायला सुरुवात केली. उद्धव मामा कसे आहेत? गिरिजा आईंना काशी यात्रेला का नाही आणलं? आठवल्यासारखं करून तो म्हणाला, नाथ महाराज, आपला श्रीखंड्या कसा आहे हो? बरा आहे ना? बिचारा किती कष्ट करतो, सारखा आपली कावड वाहत असतो. श्रीखंड्याचं नाव ऐकताच नाथ मौनावले. त्यांच्या चेहऱ्यावर विविध भाव प्रगट झाले. ते संथपणे म्हणाले, श्रीखंड्या जसा अचानक पैठणात आला तसाच अचानक तो पैठणातून निघूनही गेला. आपलं पुण्य सरलं, दुसरं काय. तेवढ्यात तो शिष्य म्हणाला, नाथ महाराज, आपण काल पुन्हा हरिपंडिताची विचारपूस केली म्हणून मी रात्री मुद्दाम त्यांचा शोध घेतला, चौकशी केली. एकनाथ महाराज उत्सुकतेने म्हणाले, मग लागला का शोध? त्यांच्याबरोबर अध्ययन करणारे त्याचे एक जीवष्ट कंठस्थ मित्र म्हणाले की एकनाथ महाराज काशीत येणार आहे ही बातमी हरिपंडितांना कळाली तेव्हा त्यांनी तीर्थयात्रेची तयारी केली. हरिपंडित म्हणाले होते की माझ्या वडिलांच्या या पाखंडी कार्याला माझा स्वतःचाच कळकळाळून विरोध आहे. आता बाबा काशीत येणार, त्यासंबंधी वादविवाद होणार, तेव्हा मला उगाच विरुद्ध पक्षात राहून त्यांच्यासमोर जायला नको. शिवाय बाबांचा पराजय ह्या डोळ्यांनी पाहायला नको. त्यापेक्षा मी सहकुटुंब सहपरिवार उत्तरेच्या यात्रेलाच निघून जातो. सारं वातावरण निवळल्यावरच येईन असं म्हणाला हरी. त्याला मला भेटायची उत्सुकता वाटली नाही. रक्ताच्या नात्यावर सुद्धा त्याच्या अहंकारानं कुरघोडी केली ना. नित्य गंगा स्नान घडत असून हृदय आर्द्र झालं नाही ना. चालायचं हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म आहे. पण तो काशी क्षेत्रात अध्ययन करतो आहे. इथे त्यानं गिरवाण भाषा भितज्ञत्वा या श्रेष्ठ स्थान मिळवलं आहे. इथे त्याचा विद्वान म्हणून गौरव होतो आहे. हे ऐकून मला समाधान झालं. जय हरी.